तर केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायदा आणलाय आणि या नव्या कायद्याच्या विरोधामध्ये ट्रक चालकांची आता आंदोलनं सुरू आहेत। अपघातानंतर जखमींना मदत न करता पळून जाणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असा हा कायदा असून याला राज्यभरातून विरोध केला जातोय। आज राज्यातील अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी रास्ता रोको करत आंदोलन केलंय। नवीन मोटार वाहन कायदा काय आहे ते आपण पाहूया। ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये नेलं पाहिजे। रुग्णालयामध्ये न नेल्यास आणि ट्रक चालक दोषी आढळून आल्यास 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात येईल। नवीन मोटार वाहन कायद्यानुसार 7 लाख रुपयांच्या दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याबाबत ट्रक चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। राज्यभरामध्ये ट्रक चालकांकडून नवीन कायद्याच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे।